नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मोहता मिल परिसरातील गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक। शहरातील अतिक्रमण धारकांवर दिखावटी कारवाईचा बडगा, महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे मात्र दुर्लक्ष। लोणी बाजार रोड येथील भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, जनता भाजी मार्केट लिलाव थांबविण्याची मागणी। मारवाडी प्रेसने तयार केलेली राम दरबारची आकर्षक झाकी, झलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। श्रीनाथ दत्त मंदिरात श्रीरामजींची भव्य रांगोळी काढण्यासाठी 25 किलो रांगोळीचा वापर। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मासूमशाह कब्रस्तान समोरील मोरणा नदीच्या काठी असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली। या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले, तर दुसरी घटना रात्रीच्या सुमारास घडली। टॉवर चौकातील एका दुकानाला आग लागली होती। ही आग अग्निशमन विभागाने विझविली। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मासूमशाह कब्रस्तान समोरील नदीकाठी असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग लागली। ही घटना सकाळी 9:30च्या सुमारास उघडकीस आली। आग एवढी भीषण होती की आगीच्या ज्वाला दुकानाबाहेर दिसत होत्या। या आगीत दुकानात ठेवलेले पुस्तके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीच्या ज्वाळा दुकानाबाहेर येत असताना स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत काल रात्री 11:30च्या सुमारास टॉवर चौक संकुलातील जनता भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर दुकानातून अचानक धूर येऊ लागला। त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आली। अकोला शहरामध्ये महापालिका अतिक्रमण विभागाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। महापालिका आयुक्तांचे सक्त निर्देश असताना अधिकारी व कर्मचारी केवळ दिखावटी कारवाई करीत आहेत। याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे। अकोला महानगरपालिका शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करत आहे, मात्र ही कारवाई फक्त मांजर उंदराचा खेळ असल्याचे सिद्ध होत आहे। अतिक्रमण काढण्यासाठी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक येताच अतिक्रमणधारक आपले अतिक्रमण आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये काही काळ लपवून ठेवतात। अतिक्रमण हटाव पथक तेथून परत जाताच पुन्हा अतिक्रमण पूर्ववत होते। महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याच्या सक्त सूचना देऊनही अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ दिखावटी कारवाई करीत आहेत। कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अतिक्रमण पथकाच्या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी सूचना देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 2021 मध्ये जनता भाजी बाजार स्थलांतरित करण्यात आला, परंतु त्यानंतरही मनपाच्या या आदेशाला न जुमानता जनता भाजी बाजारात होलसेल व किरकोळ हराशी करण्यात येत आहे। मनपा प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देत हा प्रकार थांबवावा, अशी मागणी काही भाजीपाला होलसेल विक्रेत्यांनी केली आहे। कोरोना काळात लॉकडाऊनच्या दरम्यान महापालिका प्रशासनाने शहरातील जनता भाजी बाजारातील भाजीपाला व फळांची होलसेल हराशी बंद केली होती। त्यानंतर वाशिम रोडवरील महात्मा फुले भाजी बाजार व लोणी रोडवरील सावित्रीबाई फुले भाजी बाजार येथे ही होलसेल हराशी सुरू करण्यात आली। प्रशासनाने घेतलेल्या त्यावेळच्या निर्णयाचे व्यावसायिकांनी स्वागत केले होते, परंतु अजूनही 6 जानेवारी 2021 रोजी घेतलेल्या प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू आहे। जनता भाजी बाजारात अजूनही भाजीपाला व फळ यांची घाऊक व चिल्लर हराशी सुरूच आहे। महापालिका प्रशासनाचे लेखी आदेश असतानाही त्याला न जुमानता हा प्रकार सुरू असून याला तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले भाजी बाजार गाळेधारक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। जनता भाजी बाजारात केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 10 पर्यंत चिल्लर भाजीपाला व फळांच्या विक्रीसाठी परवानगी असताना या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुद्धा होलसेल हराशी करण्यात येत आहे। या भाजी बाजारात अडते यांनी मनपाच्या आदेशाची अवहेलना करून पुन्हा हराशी पूर्णपणे चालू केल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे।
2017मध्ये इथं आलेला आम्हाला महानगरपालिकेने इथं पाठवलं होतं कोविड काळात. तर जनता बाजारामध्ये इथं हराशी करू नका असं म्हणून पाठवलेलं होतं. आणि कसं आमच्या कास्तकाराला इथं योग्य भाव भेटत नाही आणि ते सिटीच्या मध्यभागी झालेलं आहे. तिथे इतकी गर्दी होते तरीही महानगरपालिका तिथं कोणतीही ॲक्शन घ्यायला तयार नाही आहे. आमचं किरकोळ विकणाऱ्यांसाठी काहीच म्हणणं नाही आहे, पण तिथली हराशी बंद करण्यात यावी. अन्यथा 1 तारखेच्या नंतर आम्ही वापस बसू उपोषणासाठी. ज्यावेळी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तिथेसा होलसेल विक्री होणार नाही जनता बाजारात. तिथेसा होलसेल विक्री होत आहे. ते चिल्लर बाजार त्यांनी टायमिंग दिलं तर 8च्या नंतर ते तिथेसा चालू करणार आहे, तरी त्याचं काही पालन झालेलं नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे शासनाशी, आम्हाला शासनाने एवढी मदत करावी, बस एवढंच आमचं बोलणं आहे. कास्तकाराला भाव मिळत नाही. इथल्या मार्केटमध्ये जे जुने व्यापारी आहेत ते तर आहेत, पण जे जुन्या मार्केटमध्ये व्यापारी होते ते तिथून आज जागा सोडायला तयार नाही आहेत. त्याच्यामुळे आज सगळ्या कास्तकाराला बेभाव इथं भाजीपाला विकावं लागत आहे. त्याच्यामुळे आज सगळ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोमवारी होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण शहर सजवण्यात आले असून विविध देखावे साकारण्यात आले आहेत. मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अत्यंत विलोभनीय अशा राम दरबाराचा देखावा साकारण्यात आला असून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. आयोजित 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्त संपूर्ण शहर राममय झालं असून विविध संघटनांद्वारे प्रभू श्रीरामाचे देखावे तसेच श्रीराम दरबाराचे आकर्षक देखावे शहरात साकारण्यात आले आहे. मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अत्यंत विरोधनी अशा राम दरबाराचा देखावा साकारण्यात आला असून 20 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत हा देखावा सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्याला 2 दिवसापासून प्रभू श्रीरामाच्या अत्यंत विलोभनीय अशा राम दरबाराचा देखावा पाहण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अकोलेकरांची प्रचंड गर्दी होत आहे. अत्यंत आकर्षक विलोभनीय प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता व भक्त हनुमानाची मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक मंत्रमुग्ध होत आहे. या संदर्भात मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. मारवाड़ी प्रेस गणेशोत्सव मंडल द्वारा इस बार श्री राम जी की भव्य झांकी का सुंदर आयोजन किया गया है. जैसा कि 22 तारीख को अयोध्या में श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है, उस निमित्त उसको देखते हुए हमने ये भव्य झांकी का अकोला वासियों के लिए आयोजन किया है. 20, 21 और 22 तारीख को शाम 5 बजे से 10 बजे तक की ये झांकी दर्शन के लिए भक्तों के लिए खुली रहेंगी. सभी से नम्र निवेदन है कि सभी भक्तगण इसका ज़्यादा से ज़्यादा संख्या में लाभ लें. जय श्री राम. जय श्री राम. अकोला येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अमृता कुशल सेनाड यांनी स्थानिक रेल्वे स्टेशन नजीकच्या श्रीनाथ दत्त मंदिरामध्ये 6 फूट बाय 10 फुटाची भव्य श्री रामलला व अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारली असून यासाठी तब्बल 11 तास लागले असून यासाठी 25 किलो विविध रांगोळी रंगांचा वापर करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे संपन्न होणाऱ्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण अकोला शहर भक्तिमय झाले असून या निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अकोल्यातील स्टेशन परिसरात असणाऱ्या श्रीनाथ दत्त मंदिरामध्ये सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी तब्बल 11 तासात प्रभू श्रीरामचंद्र व अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती असणारी 6 बाय 10 फुटाची भव्य रांगोळी साकारली असून यामध्ये प्रभू श्रीराम यांचे रूप हुबेहूब साकारले असून ही भव्य रांगोळी भाविकांसाठी अयोध्या अकोल्यात आल्याप्रमाणे भावना व्यक्त करणारी ठरली आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता अकोला येथे मलकापूर रोडवर श्री नितीन बाठे सरांच्या समर्थ बीजी बीज संस्कृती संवर्धन समिती, संस्कार भारती, विद्याभारतीच्या वतीने संगीतमय गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गीत रामायण भक्तीमध्ये संगीतात अकोलेकर तल्लीन झाले होते. 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
त्या अद्वितीय अद्भुत कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला 20 जानेवारी रोजी श्री नितीन बाठे सरांच्या समर्थ बीजी बीज कॅम्पस 3 सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नित्यानंद नगर हर्षवर्धन रेस्टॉरंटच्या मागे मलकापूर रोड अकोला येथे आयोजित गीत रामायण कार्यक्रमाच्या भक्तिमय संगीतात उपस्थित अकोलेकर तल्लीन झाले होते। यावेळी संपूर्ण परिसर गीत रामायणामुळे निनादला होता। यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक अनुप धोत्रे, डॉक्टर RB हेडा, प्राध्यापक नितीन बाठे यांच्यासह समर्थ बीजी बीज संस्कृती संवर्धन समिती, संस्कार भारती, विद्याभारतीचे पदाधिकारी उपस्थित होते। या गीत रामायणात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या कार्याचे गुणगौरव करणारे गीत सादर करण्यात आले। संगीत संयोजन व हार्मोनियम साथ संगत सुधाकर अंबुस्कर, तबला सागर म्हसाळ, सिंथेसायझर सुरेंद्र निंबाळकर, ऑक्टोपॅड आनंद बोराटणे, निवेदिका जया भारती, गायक कलावंत रवींद्र कसबेकर, प्राध्यापक घननीळ पाटील, मदन खुणे, प्राध्यापक गोपाल राऊत, ऋतुजा रानडे, सानिका अग्निहोत्री, कीर्ती पिंपळकर, भावना राऊत, श्रुती बुडुखले, संस्कृती गवई, प्रज्ञा राऊत, तांत्रिक सहकार्य चंदा जयस्वाल, निनाद कुलकर्णी, सुधीर बच्चे, प्राध्यापक डॉक्टर नाना भडके हे कलावंत सहभागी झाले होते। गीत रामायणाच्या आयोजन संस्कृती संवर्धन समिती, संस्कार भारती, विद्याभारतीच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने अकोलेकर उपस्थित होते। अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता राऊतवाडी येथील खरोटे ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या बाउन्सी बाउन्स प्रीस्कूल आणि डे केअर येथे 20 जानेवारी रोजी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी संपूर्ण शाळेचे वातावरण राममय झाले होते। 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असून राऊतवाडी येथील खरोटे ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या बाउन्सी बाउन्स प्रीस्कूल आणि डे केअर येथील लहान मुलांनी राम लक्ष्मण सीता यांच्या भूमिकेत वेशभूषा साकारत अयोध्येमध्ये होणाऱ्या जल्लोषाचे वातावरण शाळेमध्ये सुद्धा निर्माण केले। तब्बल 30 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार 20 जानेवारी रोजी करण्यात आले होते। सुरुवातीला हनुमानजीच्या भूमिकेत असणाऱ्या छोट्या बालकाने रामजी, लक्ष्मणजी आणि सीतामाता यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले। त्याचप्रमाणे शाळेमधील शिक्षक वृंदांनी सुद्धा रामजी आणि सीतामातेचे पावले धुवून फुलांची माळा घालून स्वागत करण्यात आले। अतिशय उत्साहात लहान मुलांचा हा सोहळा बाउन्सी बाउन्स प्रीस्कूल आणि डे केअर मध्ये थाटामाटात संपन्न झाला। आजची मुले उद्याचे भविष्य आहे आणि अयोध्येचा हा एक इतिहास आहे। त्या इतिहासाची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच संचालिका नताशा शर्मा यांनी केले होते। तसेच शिक्षक वृंद सुप्रीत कौर सेठी, सोनल बोरा, डॉली हरीश भाटिया यांचे सहकार्य लाभले। बाउन्सी बाउन्स प्री स्कूल आणि डे केअर सेंटरमध्ये 2024-25 ची ॲडमिशन प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रीय कन्या दिवसाच्या पर्वावर खास करून मुलींसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी वर्गासाठी 25% डिस्काउंट ऑफर सुद्धा या 3 दिवसांमध्ये देण्यात आलेली आहे। 22 जानेवारी ते 24 जानेवारीच्या दरम्यान ज्याही मुलींची ॲडमिशन या शाळेमध्ये पालक करतील त्या पालकांना मुलींच्या फी मध्ये 25% कपात देण्यात येईल असे आश्वासन संचालिका आणि मुख्याध्यापिका नताशा शर्मा यांनी केले आहे। आप सभी को मेरा नमस्कार। मैं नताशा शर्मा बाउंसी बाउंस प्री स्कूल की प्राचार्य
आज हमारे यहाँ स्कूल में छोटे छोटे बच्चों को कोई राम जी बनकर आए थे, कोई लक्ष्मण जी बनकर आए थे, कोई सीता मैया बनकर आई थी और कोई हनुमान जी बनकर आए थे। 22 जनवरी को जो प्राण प्रतिष्ठा होने वाली है अयोध्या में, वो सारी चीजें बच्चों को मालूम होनी चाहिए। ये ऐतिहासिक चीजें हैं जो आगे बच्चों को सभी को जानकारी होनी चाहिए। तो इसलिए हमने ये एक सेलिब्रेशन छोटा सा हमारे स्कूल में आज सेलिब्रेट किया है। साथ ही साथ इस तरह के बहुत से इवेंट्स, बहुत से सेलिब्रेशन हम करते रहते हैं, क्योंकि देखिए आज पढ़ाई लिखाई के साथ बच्चों को ये सारी जानकारी भी होना बहुत जरूरी होती है। तो इसी प्रकार हम आगे भी और भी अच्छे इवेंट्स करेंगे। थैंक यू। शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे लिनेस क्लब ऑफ अकोलाच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडी संदर्भात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लिनेस क्लब ऑफ अकोलाच्या सदस्यांकरिता विविध स्पर्धा घेण्यात आल्या। 18 जानेवारी रोजी अकोला लिनेस इन्स्टॉलेशन डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वातीजी झुंझुनवाला यांच्या हस्ते संपन्न झाले। यावर्षीच्या प्रेसिडेंट लिनेस अनिशा वखारिया, सेक्रेटरी लिनेस स्वाती अग्रवाल आणि ट्रेझरर लिनेस वनिता बिजवे यांची निवड करण्यात आली। या दिवशी पीडीपी लिनेस सुनंदाजी गुप्ता यांच्या हस्ते 10 नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली। सभेच्या सुरुवातीला सर्वांना हळदी कुंकुम करीत वाणाचे वितरण करण्यात आले। अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता क्लबच्या सदस्या अनिताजी उपाध्याय, रामजी व सीताजीच्या वेशभूषेत रुपलजी लोटिया यांचे सभेत आगमन झाले असता रामनामाचा गजर करत त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी अर्चना डेहनकर स्वागत गीत सादर केले। तिळगुळापासून बनवलेले पदार्थ घरून आणण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये सुनंदाजी गुप्ता, जयश्री भारती, भारती खंडेलवाल यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले। श्रीरामावर 2 मिनिटांचे भजन गाण्याचा व्हिडिओ पाठवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये प्रथम क्रमांक रचनाजी खंडेलवाल, द्वितीय क्रमांक गीताजी रुपारेलिया तर तृतीय सुनीताजी तोलानी यांना प्रदान करण्यात आला। या स्पर्धेचे परीक्षण लिनेस चंदाजी जयस्वाल यांनी केले। कोण बनेगा करोडपतीमध्ये जाऊन 12,50,000 जिंकणाऱ्या अकोल्याच्या शिल्पा मेश्राम यांना शाल व श्रीफळ देऊन एमओसी वनिता बिजवे व अलका उमाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी अन्नदान प्रकल्प घेण्यात आला। लिनेस दिनेश रेखाजी शर्मा यांच्या हस्ते 5 गरजू महिलांना गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा डाळीचे वितरण करण्यात आले। लिनेस हिनाजी शाह यांच्या हस्ते गरजू महिलांना ब्लँकेटचे वितरण व गरजू विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड व पेन देण्यात आले। या सभेत पीडीपी हरविंदर कौरजी सेठी, पीडीपी डॉक्टर ताराजी माहेश्वरी, पीडीपी उषाजी बाहिती, पीडीपी आशाजी विरवाणी, पीडीपी सुनंदाजी गुप्ता, प्रेसिडेंट सुमित्रा खेतान, चार्टर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट स्वातीजी झुंझुनवाला, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रत्नमालाजी रुईकर, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर दिव्याजी देशमुख, कल्पना देशमुख, राजश्री देशमुख, सुलेखा गुप्ता, संगीता भारती, योगिता चौहान, धर्मिष्ठा वखारिया, सीमा खंडेलवाल, उषा भादुका, इंदू तिवारी, शोभा राठी, मंजुषा देशमुख, अलका उमाळे यांच्यासह मोठ्या संख्येने लिनेस सदस्य उपस्थित होते। खदान पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या व विना परवानगी देशी दारू जवळ बाळगून विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। या 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत। खदान पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड चौक जुने स्टेट बँक जवळ एक इसम अवैधरित्या दारूची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून देशी दारूचे 36 क्वार्टर किंमत 2800 रुपये मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत अवैधरित्या व विना परवानगी देशी दारू जवळ बाळगून विक्री करणारा आरोपी अरुण गुणवंतराव ठाकरे याला ताब्यात घेण्यात आले। तर खदान पोलिसांनी दुसरी कारवाई यश ढाब्यासमोर कौलखेड येथे केली। या कारवाईत देशी दारूचे 30 क्वार्टर जप्त करण्यात आले तर आरोपी आनंदा रामराव सांगवई याला ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई खदान पोलीस करीत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। मोहता मिल परिसरातील गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक। शहरातील अतिक्रमण धारकांवर दिखावटी कारवाईचा बडगा, महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे मात्र दुर्लक्ष। लोणी बाजार रोड येथील भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा,
जनता भाजी मार्केट लिलाव थांबविण्याची मागणी. मारवाडी प्रेसने तयार केलेली राम दरबारची आकर्षक झाकी झलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. श्रीनाथ दत्त मंदिरात श्रीरामजींची भव्य रांगोळी काढण्यासाठी 25 किलो रांगोळीचा वापर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.